जय शिवराय. आज ढगाळ वातावरण आलंय सर. हो. पावसाचा अंदाज आहे की? पाऊस नाही, ढगाळ प्रमाण जास्त राहील थोडं. आणि फक्त तुरळक भागामध्येच अवकाळी पाऊस होईल. इजांचा गडगडाट होईल. ढगाळ वातावरणातून काही प्रमाणात पाऊस पडेल, काही ठिकाणी गारपीट होऊन गुडघे इतका गारीचा थर येईल. हो सर. काही ठिकाणी पत्र फुटून पत्राच्या घरातून माणसं दबतेने एवढ्या गारी पडतील. बापरे सर. आणि काही भागात पाऊस येणार नाही, फक्त वारं सुटन. तर सलाबचे घर 30 किलोमीटरच्या वेगानं वाहायला लागतील. आणि पत्र्याची घरं इतक्या फास्ट जातील की मच्छर कसं आपण चापटीनं मारतो सटकून पडतो, मेळवी लागणार नाही. मेळवी पत्राचे घर गेले कुंकून आले कुंकून. हो का सर. आणि माणसं जे झाडाला धरून बसतील तेच वाचतील. बाकी सर बाकीचे घरात गेलेले घरात बसू, असं करू तसं करू, याव करू त्याव करू, त्यातलं एक वाचत नाही. आणि ते भूस सोयाबीन ते काय आमचं मका काय भूस नाही, त्याला आता वारं सुटणार आहे आणि पाऊस येणार नाही, त्याच्यामुळे त्या भुसाला झाकायचं काम नाही, काय नाही. टेन्शन घ्यायचं नाही, काही भूस कायलाही उडून जाणार नाही, कारण हवा वरून जाणार आहे, जमीन तरी जाणार नाही, वरून जाणार थोडी. आणि फक्त एक काम करा, भुसाची काळजी करू नका, कडव्याची काळजी करू नका, कशाची काळजी करू नका, कांद्याची करू नका, कशाचीच करू नका. फक्त सलाबच्या घराला 2-3 खाली खिळी मारायची जमिनीत आणि ताराने बांधून घ्या, म्हणजे ते उडून जाणार नाही. त्याला सोली बांधा, फिट करा, ते पण लय लांब जाणार नाही. ते जाणार, ओढणार, तुम्ही कशाने बांधा ते ओढणार पत्राचे घर, पण लय लांब जाणार नाही, याची काळजी घ्या. बरोबर. होता होय घरात बसू नका, झाडाला धरून बसा. आणि मोठाल्या झाडाला पण धरू नका, कारण तर मोठाले झाडं बी उकळायची शक्यता आहे. त्याच्यामुळे सरकीचे झाडं, त्याच्यानंतर सुरक्षित ठिकाण सांगतो तुम्हाला, सरकीच्या झाडाला धरून बसू शकता, त्यानंतर कांद्याच्या झाडाला धरून बसू शकता. आणखीन असेच समजा जे लहान लहान गुडघ्याचे खाली झाडं असतात त्या झाडाला धरून बसा, म्हणजे काही चिंता करायची गरज नाही. आणि होता होय सलाबच्या घरात, पत्राच्या घरात बसू नका. आणि हे असं जे आसमानी संकट येणार आहे, हे फक्त काही तालुक्यात, काही जिल्ह्यातच आहे, काही जास्त प्रमाणात नसणार आहे, त्यामुळे चिंता करायची गरज नाही. फक्त जालना संपूर्ण जिल्हा, संभाजीनगर, त्याच्यानंतर नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, बीड, इकडे यवतमाळ, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, एवढे जिल्हे जे हे अलर्टवर आहे, ह्या जिल्ह्यामध्ये मी तर म्हणतो खूप भयानक परिस्थिती होणार आहे. आणि आज ढगाळ वातावरण आलंच. हा, ढगाळ वातावरण आलेले, आजच दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झालंय. ज्या भागात आज दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झालंय का, तिथं हे जे घरं ओढण्याचं हे वातावरण आहे का, हे त्याच भागात राहील. आणि ज्या भागामध्ये ढगाळ वातावरण नव्हतं, कडक ऊन पडलेलं होतं का, तिथं उद्या गाराचा गुडघे इतकं थर तयार होईल, इतकी भयानक परिस्थिती उद्या. मॉडेल मध्ये तेच दाखवतोय की गाराचा पाऊस आहे, गारा बी साध्या सुद्धा नाही, गारा पडणार जवळपास टरबुजा एवढ्याले, आणि काही पडणार आपले डेरके एवढ्याले. एका अर्थी गार 500 लिटरच्या टाकी एवढी सुद्धा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पत्र फुटून घरात थर येऊ शकतो. आणि ह्या गारा जवळपास 1 वर्ष आणि काही महिनेही घडणार नाही, इतके भयानक गारा पडणार आहे. हे असं आता हे कसं माहिती का, लोकांना भेग दाखवण्यात मजा नाही बरं का, पण हे होणार आहे. हे कारण कसं आहे, हे मॉडेल मध्ये दाखवतंय आणि हे भेव दाखवायचं नाही, काही विषय नाही, पण ही परिस्थितीच अशी आहे. गाराचा पाऊस खरं उडून गेलेले पुरले, पण गाराचा पाऊस लय अवघड, कारण
त्या लोकांना सारख्या लावता येणार नाही, शेतात कोणतं पीक घेता येणार नाही. काहून तर डोके इतकं गाराचा थर म्हणल्यानंतर काय करीन ते माणूस, नांगाट कशी करीन. 2 वर्षे अशीच परिस्थिती राहणार आहे. नद्याला पूर कंटिन्यू राहणार आहे. ह्या गावातला माणूस त्या गावात जाणार नाही, त्या गावातला माणूस ह्या गावात जाणार नाही. पाणीच पाणी, जिकडे तिकडे पाणीच पाणी. ते बर्फ वितळायला चालू होणार आहे. आणि एवढा पाऊस गेल्यानंतर आभाळ गिभाळ त्या भागात कत्तही राहणार नाही, कारण ते गारा करण्यासाठी कंटिन्यू ऊन राहणार आहे 1.5 वर्ष. आणि सर मग लोकांची शौचालयाची सोय काहीच अडचण नाही. ते काय म्हणते आपलं गड्ड करायचं गाडीला दर्शक बुजून टाकायचं. पण ते लय लांब जायचं नाही, आपले तपडं बांधायचे तिथंच. अशी परिस्थिती होत 1.5 वर्ष फक्त. मग त्याच्यानंतर तिकडे ऊन पडणार, पावसाळ्यात पाऊस पडणार, सगळं व्यवस्थित होणार, हिवाळा होणार, सगळं होणार. गारी ज्या भागात गारी पडल्या का त्या भागात त्या लोकांना अजिबात थंडी वाजणार नाही, कारण तिथं एवढ्या गारीचं म्हणजे थंडीचं प्रमाण नसणार आहे. थंडीचं प्रमाण त्यांची घरं उडून गेली. इकडे आपल्या इकडल्या भागामध्ये जालना, लातूर, मी आता तुम्हाला जिल्ह्याचं नाव सांगितले का, जिथं वादळी वारे होणारे त्या ठिकाणी त्या गारीचा परिणाम होणारे, कुडकुड कुडकुड थंडी वाजणारे, दिवसा बी शेकाटा करून बसा वाटण आणि कोणतंच काम करावं वाटणार नाही, अशी परिस्थिती होणार आहे. आणि लहान शेक करून काहीच फायदा नाही. डायरेक्ट ढिलप्याचा शेक जर करीन तरच त्या माणसाला जरा थंडीतून बचाव होईल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं यंदा जे रगीचा उद्योग करते त्यांचा भरपूर फायदा होणार आहे, कारण त्यांच्या जवळपास एका माणसाला एक घरी 10 रगी येणार. असं एवढी थंडी, एवढी लय ते सांगूच नका. थंडीचं फार अवघड होणार आहे. मॉडेल मध्ये अजून काय दाखवायचं? मॉडेल मध्ये ही गारपीट आणि वादळी वगैरे हे 2 दाखवतात बरं का. आणि काही ठिकाणी मग काही एवढं विशेष वातावरण नसणार आहे, त्याच्यामुळे त्याला काही चिंता करायची गरज नाही. हे काहीच जिल्हे येतं, इथं फक्त वादळी वारा एका काही भागात आहे आणि काही भागात गाराचा पाऊस आहे. त्याच्यामुळं बाकीच्या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही. बाकीचे लोक फक्त ह्या जिल्ह्याची मजा बघणार आहे. मजा बघणार आहे का? हा, मजा बघणार आहे ती. 1.5 वर्ष एवढं बेकार परिस्थिती आहे, त्याच्यामुळं खूप अवघड आहे. जवळ गारा इगरत नाही तर थंडी वाजणार आहे आणि गाराच्या भागामध्ये शेती होणार नाही. आणि इकडल्या आपल्या घरं वाहून घेणाऱ्या भागामध्ये शेती होईल, पण मग थंडीची एवढी वाजून की ते माणूस घराच्या बाहेर निघणार नाही. मग आता घर वाहून गेल्यावर सर आता घराच्या बाहेर कसा जाईन तर माणूस? नाही, ते घराचं काय होईल माहितीये का, ती जर तुम्ही मग त्याच्यामुळे आधीच सांगितलं ना मी, ही तारीख ही बघा जवळपास 27-28च्या पुढे आहे बरं का हे वातावरण. हे आता सध्याच नाही, सध्या 6 वेळ येऊन जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आताच सांगतो, घराला ताराने बांधून घ्या. वाटल्या सलाबच्या घरावर दगड ठेवा, पत्राच्या घराला ताराने यांनी बांधून टाका आणि दोऱ्या गिऱ्या सोलीने एकदम फिट करून टाका. मोठ्याल्या झाडाला बांधा, म्हणजे कशी लय लांब जाणार नाही पत्र. नाही एक काम करायचं, पत्राच्या घरावर डायरेक्ट सगळे पत्र खोलायचे, एका जागेवर ठेवायचे, काही दगड धुवून द्यायचे त्याच्यावर आणि दोरीने बांधून घ्यायचे. नंतर मग ते वाऱ्या वाजवण्यात सीझन गेला